आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ। खेड्यांचा विकास झाला तरच राज्य आणि देशाचा विकास शक्य आहे। विकास करताना मार्ग कोणता असावा आणि नेतृत्वाची नैतिकता काय असावी यावर आज जामनेरमध्ये मोठी चर्चा रंगली आहे। कारण जामनेरमध्ये पार पडला सरपंच परिषदेचा भव्य महामेळावा। नमस्कार, आपण पाहत आहोत MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज। मी आपल्यासोबत दादाराव वाघ। बाबाजी राघव मंगल कार्यालय जामनेर येथे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा जनसागर येथे उसळला होता। यानिमित्त मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मार्गदर्शन मेळावा आणि नूतन पदाधिकारी निवड कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। या मेळाव्यात जामनेर तालुका सरपंच परिषदेच्या नूतन कार्यकारिणीची निवड देखील या ठिकाणी करण्यात आली असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जंगी सत्कार करण्यात आला। खेड्यांची सध्याची बकाल अवस्था पाहून सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी प्रशासनावर या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित केला। शहरात करोडो रुपयांचे पूल बांधले जातात, पण आजही गावात स्मशानभूमी नाही, पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधांची वानवा आहे, अशी खंत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली। यावेळी त्यांनी सरपंचांना एक असा कानमंत्र दिला जो आता चर्चेचा विषय ठरला आहे। दत्ताभाऊ काकडे यांनी जो कानमंत्र दिला तो म्हणजे गावातील दारू सरपंचांनी थेट बंद करू नये, ती गावकऱ्याकडून बंद झाली पाहिजे। कारण गावकऱ्याकडून जर ती दारू बंद झाली तर हा मोठा आपल्यासाठी महत्वाचा एक यशस्वी उपाय ठरेल। काही वेळा गावाच्या हितासाठी सरपंचांनी खोटं बोलायला शिकायला हवं, असा देखील कानमंत्र या ठिकाणी दत्ता काकडे यांनी सरपंच यांना दिला। काकडे यांच्या या विधानानंतर सभागृहात एकच कुजबुज सुरू झाली। काहींनी याकडे राजकीय व्यवहार्यता म्हणून पाहिले तर अनेक जाणकारांनी यावर थेट नैतिक प्रश्न उपस्थित केले आहेत, ते आपण जाणून घेऊ। समर्थक म्हणतात राजकारणात व्यवहार्यता लागते आणि लोकहितासाठी काही निर्णय वेगळ्या भाषेत मांडावे लागतात, तर विरोधक म्हणतात खोटं बोलणे लोकशाहीला धरून नाही आणि यामुळे सरपंचातील विश्वास धोक्यात येऊ शकतो। याकडे काकडे यांनी आवाहन केले की सरपंचांनी जात पात आणि गट तट विसरून काम केल्यास प्रत्येक गाव हिवरे बाजार किंवा राडेगंज बनू शकते। जामनेरचा हा मेळावा ग्रामीण नेतृत्वाला दिशा देणारा ठरेल यात शंका नाही, पण त्याच वेळी सत्य, पारदर्शकता आणि विश्वास हे समृद्ध गावाचे खरे पाय आहेत, हेही विसरून चालणार नाही। समृद्ध गाव हवे असेल तर केवळ घोषणा नव्हे, प्रामाणिक आणि जबाबदार नेतृत्व हवं। अशाच निर्भीड, तोडक्या आणि विचारपूर्वक बातम्यांसाठी MJ न्यूज सोबत जोडलेले रहा। पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा। आमचा संपर्क क्रमांक 88 06 26 02 98। सुस्वागतम आदरणीय दत्ताभाऊ काकडे, JD टीम साहेब, आदरणीय आनंदभाऊ जाधव आणि त्यांच्या समोर आलेल्या सर्व मान्यवरांचं मी जामनेर तालुका सरपंच परिषदेच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो व आलेल्या मान्यवरांना विनंती करतो की कृपया स्थानावर व्हायचे। मान्यवरांच्या हस्ते प्रतिभावंत होत आहे। विविध तालुक्यातील पदाधिकारी याच्या हस्ते प्रतिभावंत होत आहे। पाटील यांचे माजी सरपंच आदरणीय कमलाकरभाऊ पाटील टेक्निशियन पदावर विनंती करतो की त्यांनी सुरुवात करायची। कृपया मान्यवरांना विनंती की आपण जागेवरती उभं राहायचे आणि आलेल्या सर्व सरपंचांना मला विनंती आहे, पत्रकार महोदयांना विनंती की उभं राहायचे, सर्वांनी हात जोडायचे, निर्भीडपणे प्रार्थना करायची।
त्यानंतर दोनपर्यंत सरपंच आदरणीय सुभाष दादा यांची या ठिकाणी संपत्ती करून की जवळपास 73 ग्रामपंचायतीच्या मुदती जाधव यांचं या ठिकाणी निवड झालेली आहे. त्यानंतर दुसरे सरपंच म्हणून शहापूरचे सरपंच कैलास सुपाळे माजी सरपंच या ठिकाणी झालेली आहे. नव्याने या ठिकाणी आले का तालुका सरपंच सरचिटणीस म्हणून आमचे युवा नेतृत्व सर्वांचे लाडके हर्षल धर्म तालुक्याचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून अर्जुन कमल सर काकेचे उपसरपंच सदस्य यांची निवड झालेली आहे. सहसंघटक म्हणून गोसाचे साहेबराव हैवाळे यांची सहसंघटक या ठिकाणी नियुक्ती झाली आहे. कृपया साहेबराव बोलणे या ठिकाणी यावं. कार्यकारी सदस्य म्हणून भिकाभाऊ तायडे यांची निवड या ठिकाणी झालेली आहे. भिकाभाऊला विनंती करतो यावर काही कोर्टाचे सरपंच होऊ याची या ठिकाणी कार्यकारी सदस्य निवड झालेली आहे. यानंतर मी सुषमा देवीला विनंती करतो त्यांनी कार्यकारिणीची घोषणा करावी. त्या वतीने त्यांची या ठिकाणी एकदा आपण जोरदार उपाध्यक्ष म्हणून पहिला उपाध्यक्ष म्हणून कर्तव्य सरपंच आहे. यानंतर आज सरपंच परिषद महाराष्ट्रातील पूर्ण सरपंच लोकांचे आपलं जे संघटन आहे त्या सरपंच परिषदेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित दत्तभाऊ काकडे आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आपल्या तालुक्यातील सर्व आमचे शिलेदार म्हणजे सरपंच बंधू आणि भगिनी आज आपल्या सरपंच परिषदेसाठी आपण इथे सर्व जमा झालेला आहात. मला कल्पना आहे कमलाकडे आता सांगितलं किंवा सगळ्यात म्हणजे कठीण निवडणूक ही ग्रामपंचायतीची असते. सर्वात छोटी खासदारकीची असते सुद्धा आपली विधानसभेची. त्याच्यानंतर सर्वात कठीण निवडणूक जी असते ती तुमची ग्रामपंचायतीची असते. कारण ते छोट्याशा याच्यातून सर्व जे आपले तळागाळातले कार्यकर्ते असतात त्यांचे आपसातली ते निवडणूक असते आणि त्याच्यामध्ये मग नाटे गोते हे सगळं कार्यकर्ते असं ते सगळं गोटाळा त्याच्यात असतो. त्यामुळे ती सर्वात कठीण निवडणूक समजली जाते. पण आपल्या तालुक्यात तसं काही जास्त आपल्याला
कठीण जाते असं काही नाही आहे. बरोबर आहे. कारण आपल्या सर्वांना माहितीच आहे, आपल्या राज्याचे आपले नेते, आपल्या तालुक्याचे नेते मान्य गिरीभाऊ महाजन आपल्याला सर्व म्हणजे त्यांच्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला मागच्या टर्ममध्ये ते काम विकास मंत्री असल्यामुळे सर्वच ग्रामपंचायतीला म्हणा किंवा आपल्या सर्वच गावांना भरभरून कोट्यवधीचा निधी आपण भावने आपल्याला दिला आणि त्या माध्यमातून सर्व आपण सरपंच असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा आपले प्रमुख कार्यकर्ते असतील त्यांनी सर्व तालुक्याला काय पालक जवळपास या आपल्या तालुक्यानं दत्तवैधी केलेला आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की 90% ग्रामपंचायती आपल्या भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या असतील आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते आपल्या त्या गावाचं कार्य पाहत आहेत, काम पाहत आहेत. आणि या गावांच्या माध्यमातून माझाही जवळचा सर्वांचा आपल्या सर्वच लोकांचा जवळचा संबंध आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे की तुम्हाला काम करताना किती त्रास होतो गावात आणि काय काय करावं लागतं त्याच्या मनात त्याची कल्पना आहे. तरी सुद्धा आपण सर्व जे गावचे ठेकेदार आहेत, जे सरपंच तुम्ही आहेत, गावचे प्रमुख तुम्ही आहेत, हे सर्व चांगल्या पद्धतीने तुम्ही ते काम करून घेत आहेत आणि चांगल्या पद्धतीने या तालुक्याच्या ज्या खेड्यांचा तुम्ही विकास करतायत, लोकांची कामं करतायत, त्या तुमच्या जोरावर आणि तुमच्या कामाच्या भरोशावर मला निवडून आलेले. त्याच्यामुळे तुमच्या सर्वांचे खूप खूप कौतुक करतो आणि या सरपंच परिषदेला माझ्यातर्फे या राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय नामदार गिरीभाऊ महाजन यांच्यातर्फे, जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सौ संताबाई महाजन यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या भावी वाटचालीस सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. तसं मला पण 20 वर्षाचा अनुभव गावामध्ये आहे. 20 वर्षापासून मी नगरपालिका बघतोय, माझ्यावर चौकीचा आहे. काय काय करावं लागतं वार्डामध्ये, किती लोकांशी आपल्याला हे करून काम करावं लागतं गोड बोलून, पण आपलं काम साध्य करून घ्यावं लागतं याची मला पण कल्पना आहे. असंच आपण भविष्यात सर्व चांगलं काम करत राहाल याची आशा बाळगतो आणि खातो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे कशी करायचं असं या ठिकाणी मला सांगण्यात आलं. याच्यासाठी सरपंच परिषद आहे. तुमचे जे कोणी अध्यक्ष असते, जे कोणी महिला अध्यक्ष असते, यांनी ही गोष्ट यापूर्वीच तिथं अध्यक्ष राहणार पाहिजे. आपण इथं काहीतरी केलं असतं ते, परंतु हे सगळं होत असताना आपण ज्या दिवशी तुम्हाला सांगितलं की तुम्ही गावचे सरपंच झाला, तुम्ही खरंच नशिबान आहात. तुमच्या आईवडिलांनी कुठेतरी पुण्य केले म्हणून तुम्ही गावचे सरपंच झालेला. आणि गावचे सरपंच झाल्याच्या नंतर आपण चांगलं काम करायचं असतं. कारण तुम्ही जे सरपंच आहे, तुम्ही जर गावच्या तरुणांना घेऊन पंढरपूरला गेले तर ते तरुण रामकृष्ण आहे म्हणजे, आणि तुम्ही जर त्यांना कामाशाला घेऊन गेले तर ते शेट्या वापरणार आहे. त्यामुळे गाव कुठे घेऊन जायचं ते आपण ठरवायचं असतं. मी मला पोपटरावचा किस्सा सांगायला सांगितलं तुम्हाला की मानधन गावाला होतं आणि नंतर पोपटराव पवार गावात आले. दिवसभर आमचं गाव पांढरपूर बघितलं आणि संध्याकाळी 5-6 वाजले असते आम्ही ग्रामपंचायतीमध्ये बसतो. असे तुमच्यासारखे हॉल फुल भरला ग्रामपंचायतीचा छोटा हॉल होता. आणि सरपंचाच्या मनातून पण असं कोणी काय बोलत का एवढा मोठा माणूस आपल्या गावात आला. तर पोपटराव पवारांचं भाषण सुरू झालं आणि लाईट गेली, म्हणजे गावातली लाईट गेली. मला दिसतं पोरची लाईट गेली. पोरांना सांगितलं की जनरेटर चालू, जनरेटर आणलं. पोरांनी जनरेटर चालू केलं आणि मग पोपटराव पवारांचं भाषण सुरू झालं. आता ते जनरेटर बाहेर मांडले, सगळं काही खिडकीतून बाहेरून ऐकत होते. पोपटराव पवारांचं भाषण सुरू झालं. आमच्या हिंदू भागामध्ये आम्ही पीक पद्धती, एकत्र पीक पद्धती घेतो. खिडकीतून आवाजाला बंद करणं होता. आता दुसरी शाखा बंद करणं होता. मला तर काम बाबा काय करायचं. तर त्यांनी पण दुर्लक्ष केलं, त्यांनी पण दुर्लक्ष केलं. परत त्यांनी सांगितलं की आमच्या गावातली पाणी पुरवठ्याची जी योजना आहे ती सगळी महिला चालवतात. खिडकीतून दुसऱ्या गावाला बंद करणं नव्हत्या. माझा सरपंचाची कोणतरी असेल कार्यकर्ते 2-3 गेले बाहेर, त्यांच्या लक्षात आलं कोणी ते भारत नावाचा एक माणूस होता, त्यांनी बाजूला घेऊन गेले त्याला.
सगळा कार्यक्रम संपला, माझा मूड गेलेला एकदम सगळा पेपरला अशा घटना घडत असते, त्याला त्याचं काही वाटलं नाही. आणि सगळं झाल्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर मी बाहेर पडलो, पोपटराव बाहेर पडले. पोपटरावने दत्ताच माझ्याबरोबर गाडी म्हणलं, साहेब माझ्या गाडीला ड्रायव्हर नाही, त्याच्यामुळं मी माझी गाडी घेतो. आणि मी बाहेर गेल्यानंतर पोपटराव त्यांच्या गाडीत मी बाहेर गेल्यावर कोण होता येतो, ते म्हणजे भारत होता. मी पण हल्ला, कावडी हल्ला सगळ्या, आणि मी पण आश्चर्याने मला हटलं भोर झोप नाही. दुसऱ्या दिवशी परत गावात गेलो, वडाच्या झाडाखाली भारतला बोलून आणतो. तो भारत आला आणि मग मी भारत खूप काळ त्या कार्यक्रमात का वाकडं बोलत होता ते मला असं करून तुमच्या पाया मला काय म्हणून भाषण चांगलं करीत होता. मला आधी जनरेटर टाकवायला मी मला जनरेटर बंद करा, मला का मला मारणार. म्हणजे दारू म्हणून सगळ्या सरपंचाला सांगतो की कुठल्याही सरपंचांनी गावातली दारू बंद करायची नाही. आता आमच्या पेपरवाल्यासाठी विशेष बातमी असते, सरपंच परिषदेचे अध्यक्ष माझे कुठल्याही गावात दारू बंद करायची नाही. म्हणजे आमच्याकडे आम्ही हेडलाईन देतो तसा. तर काय दारू बंद करायची नाही सरपंचांनी, गावातली दारू गावकऱ्यांनी बंद करायची. जर तुम्ही बंद केली तर तुमचे 2-4 कोटी 2-4 आहेत. तुम्ही बंद केली दारू, मग असा कार्यक्रम सुरू होणार, तुम्ही इथं भाषण करायला उभा राहणार, ते दारूवाले 4-5 करायला दारू असते मागं सोडून देते. तुम्ही भाषण करायला लागले, प्रमुख पाहुणे आहेत ते मागून म्हणते सरपंच गावात पाणी येत आहे का, आज तुमचं काय चाललंय आम्हाला माहित नाही. की आपला नुसता अपमान असतो, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आपला त्यावेळेस 15-20 मतांनी निवडून देतो. दारू देण्याची तू दारू विकून त्याच्याकडे सगळ्यात जास्त मतदान असतं. तेवढे माणसं विरोधात गेले की आपल्याला काय करू, हे फायदे मोठे सगळे आपण घेतले पाहिजेत ना. त्यामुळे गावाला आधी सांगायचं की तुम्ही सगळेजण पुढाकार घेऊन दारू बंद करा आणि मग आपण त्यांच्याकडे मागू. अशा प्रकारचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. सरपंच परिषदेच्या माध्यमातून आता सरपंच परिषदेचं काम करत असताना मी आणि माझे सहकारी रात्रंदिवस जे जे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला असणार सरपंच परिषदेच्या त्यांना निश्चित लक्ष देत असेल की आज एक साताऱ्याला असेल, दुसऱ्या दिवशी बुलढाण्याला, तिसऱ्या दिवशी. पण तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने घरची परिस्थिती थोडीफार बरी असल्यामुळं आम्ही बाळगण सुद्धा सगळ्यांनी ठरवून घेतलं की सरपंच परिषदेचा एकही रुपया चहा प्यायला, स्वतःच्या गाडीला किंवा कुठे प्रवासाला खर्च करायचा नाही. जेणेकरून ते माझ्या बोलले, कोरेगाव पार्कमध्ये मोठं ऑफिस पुण्याला त्यांनी आपल्याला सरपंच परिषदेला दिले आहे. मोठे ते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत मोठे, त्याच्यामुळं आनंद झालो आहे. सुंदरेगावचे सरपंच आहेत, आपले उपमुख्यमंत्र्यांच्या गावचे, अशी सगळी मंडळी मोठी आहे. त्याच्यामुळं कुठलाही एक रुपया सरपंच परिषदेच्या माध्यमातून आपण घेऊन ती सरपंच परिषद वाढवायचा प्रयत्न करत नाही. सरपंच परिषदेचे सभासद झाल्यानंतर आता आजरा नावाचं गाव आहे कोल्हापूरमध्ये, छायाताई पवार नावाच्या एका सरपंचांच्या मिस्टरांचा मला फोन आला आणि त्यांनी कोरोनाच्या काळात त्या एका वस्तीवर गेल्या बघायला आणि त्या पडल्यानंतर त्यांनी त्यांचा मला फोन आला त्यांच्या मिस्टरचा राखीव जागेवरच्या की आमची मिसेस पडली आणि इथं हार्ट फ्रॅक्चर झाले, आमच्याकडे उपचार करायला पैसे नाही. आम्ही 1.5 तासात 1.5 लाख रुपये त्यांना पाठवले आणि बरंच सरकारकडून 15 लाख रुपये प्रकाश आंबेडकर जे मंत्री आहेत त्यांच्या मार्फत त्यांना मिळून दिले. सरपंच परिषद ही कुठल्याही पक्षाशी बांधली नाही, जो आपल्याला दिली तो चांगला. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, त्यांनी सरपंचांना सगळ्यात आधी मान देण्याचं काम केलं, थेट जनतेतून सरपंच केला, त्याच्यानंतर आपण मानधन वाढवलं. ह्या गोष्टी करत असताना आता ज्या राज्याला ग्रामीण विकास मंत्री मिळालेले आहेत, अत्यंत चांगला माणूस, सर्वसामान्य तळागाळापर्यंत गेलेला माणूस जयकुमारजी गोरे आहेत, आता पायाला भिंगरी बांधल्यासारखं राज्यभर ते फिरतात. आपण गावचे सरपंच म्हणून त्यांच्या पाठीमागे राहिले पाहिजे, त्यांचे विचार आपण ऐकून घेतले पाहिजे. म्हणजे मी असं बोलतो म्हणजे मी भाजपवर बोलतो किंवा आणखी कशावर बोलतो असा भाग नाही. आपल्यातले सगळ्या पक्षाचे सरपंच आपल्यात आहेत, त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम करावं. तर परिषद म्हणून एकत्र आल्यावर आपल्या पक्षाचे डोळे आपण बाहेर ठेवले पाहिजे. आता इथं सरपंच परिषदेच्या काही हे होणार निवडी होणार आहे. काय होतं की आपल्याला कोणतरी म्हणतो त्यांना अध्यक्ष काय केलं, आम्हाला काय नाही केलं, आम्ही काय काम केलं नसतं का, आपल्या छातीवर हटवून आपण सांगायचं. मला तालुका अध्यक्ष केल्यानंतर मी तालुक्यात पूर्ण फिरणार आहे का,
प्रत्येक आपल्या घरात सरपंच असं कोणी तुम्हाला लग्नाची पत्रिका द्यायची माझ्या मुलीचं लग्न आहे. आपण कुठं स्वतःच्या पैशाने जाणार आहोत का? मला जिल्ह्यावर जर दिलं तर मी जिल्ह्यात पूर्ण फिरणार आहे का? मला जर राज्याचा अध्यक्ष केलं तर मी राज्यात सगळीकडे फिरणार आहे का? ही परिस्थिती सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि मग त्याच्यातून म्हणलं पाहिजे की ठीक आहे मी याच्यात वेळ देणार आहे, मला तुम्ही या परिषदेमध्ये घ्या. आपण तुम्ही बघा आपण गावातली माणसं म्हणजे गावात पहिलं माझ्या काळात मला असं कळतं की जर गावात एखादा माणूस एक्सपायर झाला तर माझी आई अशी पत्राखाली भाकरी घेऊन जायची किंवा भाजी घेऊन जायची त्या घरी द्यायची. सगळ्या गावावर दुःख असायचं की नाही भाऊ चांगला होता त्याला आम्हाला व्यक्त करायचं सगळं. आता म्हणजे बरं झालं मी ग्रामपंचायत आपल्याला मदत कळत होता म्हणजे आम्ही कुठे लिहून ठेवलेत गावात आपण ठेवलंय का पहिलं पाणलोटाचं काम बघा अत्यंत म्हणजे मला मोठा कळतात मोठा असायच्या पाण्याच्या तर 8 पहिल्यांच्या मोठा माझ्या वडील त्या बांधावरून घेऊन जायचे. आमच्या वाटण्या झाल्या आम्ही सगळे बांधतो काढून टाकतो. हे बांध शेतात ठेवल्यावर पाणी कुठून राहणार आहे महाराष्ट्रात? तर पाण्याचं काम केलं पाहिजे आपण गावात सरपंच झाल्यानंतर नुसतं सरपंच नाही तुम्ही सरपंच झाल्यानंतर काय होतं आता ग्रामपंचायतीची वसुलीचं आता त्यांनी सांगितलं मी ग्रामविकास मंत्र्यांना त्याच्या संदर्भात मी बोललो बाबा जोशी साहेब की मुदत तुम्ही वाढवून द्या. ते म्हणजे त्याच्यामध्ये मत आणि मतांतर यायला लागले. ज्या मोठ्या ग्रामपंचायती येतात त्यांच्या मोठ्या प्रमाणावर वसुली येतात पटपट टोकून भरायला लागली म्हणून त्या ग्रामपंचायतचा तोटा व्हायला लागला. म्हणजे त्यांचा तोटा हो नाही तर नफा हो. अभियान चांगलं चाललंय. राज्यात खूप मोठे खेडेगाव आहेत त्याच्यामुळे तुम्ही ही मुदत निश्चित वाढवून दिली पाहिजे. तर त्यांनी खूपच शब्द मानलेला आहे की आपण याची मुदत सुद्धा वाढवू. त्यामुळं आपण हे सगळं काम करत असताना आता मुंबईमध्ये आपल्याला एक सरपंच भवन मिळते बाहेर उपनगरामध्ये. तुम्ही जर कधी आहात तर त्या सरपंच भवनमध्ये तुमची राहायची व्यवस्था होईल. तर ही अशी कामं आपल्या मानधनवाढीचा प्रश्न असू द्या अजून आपले बाकीचे प्रश्न असू द्या हे सगळे प्रश्न आपण या सरपंच परिषदेच्या माध्यमातून निश्चित सोडवण्याचं काम करू. तुम्ही गावचे सरपंच आहात पण तुम्ही खोटं बोलायला सुद्धा शिका. म्हणजे मी गावाचा सरपंच आहे मी खोटं बोलणार नाही असं काही करू नका. आम्ही बऱ्यापैकी सर्वे केला महाराष्ट्रात तर जवळजवळ 40% सरपंचांनी गावचा सरपंच झाल्यानंतर त्यांच्या जमिनी विकलेल्या आहेत. म्हणजे गावचा सरपंच होणं एवढं सोपं नाही. तुम्ही बघा मी सांगत असतो एखाद्याचं लग्न असतं आणि तो माणूस आपल्याला पत्रिका ही लग्नाची पत्रिका आहे माझ्या मुलीचं लग्न आहे कुठं पनवेलला लग्न आहे कुठे आलं पाहिजे. आता सरपंचाने गेलं पाहिजे का नाही? कारण मतदान केलेलं असतं. सरपंच जायचं असेल तर गावातले कार्यकर्ते आधी सरपंचाला विचारतात सरपंच लग्नाला जाणार आहेत का? नाही म्हणावं तर सरपंच तिला दिसणार आहे. हा म्हणावं तर हे 7 आठवडी गाडीत बसणार आहे. इकडून तिकडून ह्या आठवडी गाडीत बसते. सरपंचाची भाड्याची गाडी केली 10-20-25 किलोमीटर गेले मागचा एक जण सरपंच काय मागतो काय पाणी तरी पाजणार नाही. तर ह्या सरपंचाने त्यांना पाणी पाजलं नाश्ता खावा घातला मग हे सगळे जण पुढे जाते त्याला लागणार जाते आणि तिथं पुकारलं जातं आमच्या गावचं हुशार आमच्या गावचे युवा नेते दत्ता भाऊ काकडे सरपंच या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. म्हणजे 30-40 रुपयाचा फेटा आपल्याला बांधला. फेटा बांधला की लग्न संपत सरपंचा वाटतं सगळ्यांनी आता जेवायला बसले तर आपण जेवायला बसावा. सरपंच जेव्हा बसले 7 आठवडे दीड झाले गावचे सरपंच तुम्ही कोणतीच जेवण असतात आपण हॉटेलमध्ये जाऊन जेवू. मग हॉटेलमध्ये हे 7 आठवडे जेवण त्या सरपंचाची काय अवस्था होता त्याच्यात काम धनतीशी लोक कसं काय चालायचं. तर हे सगळे प्रश्न आपल्याला सरकारद्वारे मारावं लागणार आहे. तुम्हाला सांगतो आपल्याला खरं मानधन किती पाहिजे? आपल्या ग्रामसेवकाला जेवढा पगार येतो राज्याच्या सचिवाच्या पगाराने एवढं मानधन मुख्यमंत्र्यांना असतं. मग आपला सचिव आपल्या त्याचा ग्रामविकास अधिकारी त्याला जेवढा पगार तेवढं मानधन आपल्याला दिलं पाहिजे. तुम्ही बघा एका कार्यक्रमात आमदार आमदाराला 200 दिले 4,500 रुपये महिन्याला. मला फक्त कोणत्यातरी कार्यक्रमात वगैरे आमदार त्यांना 4,500 आम्ही 700 रुपये 3 महिने बोलतो 4,500 गाडी घ्या त्यांना पैसे त्यांना फुकट आणून तेवढी तरी सरपंचाला फुकट वाटते ना. तो जाईल तालुक्याला जिल्ह्याला तुम्ही सगळ्यांना मोठ्या बोलून परत तुम्हाला एसटी. पण ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आहे.
परिषद काय आहे, परिषदेच्या माध्यमातून आपले प्रश्न मांडता येईल का, आणि आपण परिषदेच्या अधिकृत सभासद आहोत. जर तुम्ही सभासद असाल तर त्या ऑफिसमध्ये तुमची एंट्री येईल. काही झालं कुणाचं सरपंच केलं, गावात पार्ट्या असतात, जाणीवपूर्वक काहीतरी तुमच्यावर खोटे नाटे आरोप करतात, मग आपण त्यात जुळून जातो. मग आपला सरपंच परिषदेचा वकील असतो, हायकोर्टात असतो, सगळीकडे तुमची बाजू लावून धरला असतो. तर ही सगळी कामं तुम्ही सगळ्यांनी केली पाहिजे. आणि कधी पॅनल बंदीचा कायदा मी आणून पण आता गरज नाही. आता थेट जनतेतून सरपंच झाल्यामुळं तोही प्रश्न आपला सत्तेला वित्त आयोगाचे पैसे आहेत, तर वित्त आयोगाचे पैसे आल्यानंतर तो आपल्याला अधिकार असला पाहिजे. ते अंगणवाडी खर्च करा, शाळेत खर्च करा, याच्यावर खर्च करा. आणि गावात पाहिजे पाण्यावरती खर्च करा म्हणते, त्यांच्यावर असते इतके टक्के पाण्यावर खर्च करा. ते सरपंच ठरवी ना गावाचं, किंवा त्याची सगळी बॉडी ठरवून की कशावर खर्च करायचा. पत्रकार मित्र आहेत माझे सगळे इथं बसलेले. पत्रकारांचं कसं असतं, वलं पण जाळता येतं, वाळलं पण जाळता येतं. पत्रकारांना वलं वाळलं जाळता येतं. आणि त्यांचं एक सांगतो तुम्हाला, मी पण पत्रकार असल्यामुळे पुण्यामध्ये सगळं बर्वे नावाचे एक पुढारी होते, आणि आचार्य आत्रे हे पत्रकारिता करत असतात. आचार्य आत्रेंनी त्या सर्व बर्वेचे पुढारी होते छापून टाकलं की सर्व बर्वे हा एकदम नालायक माणूस आहे, हरामखोर माणूस आहे. त्या सर्व बर्वेंनी आचार्य आत्रेवर केस केली. केस केल्यानंतर कोर्टात प्रकरण आलं, आणि आता ह्या आत्रे पत्रकाराला शिक्षा होणार हे जवळपास ठरले. पण पत्रकार हा पत्रकार असतो. पत्रकार सकाळी सकाळी उठला आणि सगळ्या बर्वेच्या घरी गेला. बर्वे असे सोफ्यावर बसलेले होते, बूट घालायचा, सॉक्स घातले, बुटं घातले त्यांनी, त्यांची बायको शेजारी बसली. आत्रे गेले आणि डायरेक्ट त्या बर्वेची पाय ठेवले बुटाचे, आणि म्हणजे तुमच्या पायाबरोबर माझ्याकडून चूक झाली, तुमच्या बुटावर नाक रबडतो म्हणजे आचार्य आत्रेचे पत्रकार होते. आणि पण तुम्ही आता एक केस मागं घ्या. त्या बर्वेला माहीत होतं आचार्य आत्रेच आहे म्हणून, हा काहीतरी त्याचा वाचपा काढला. त्या सर्व बर्वेची बाजूला होती की मी एवढा मोठा पत्रकार म्हणून तुमच्या बुटावर नाक घासतं म्हणजे काढून घ्या म्हणजे तेवढी केस. त्या सर्व बर्वेने बायकोचं ऐकलं, केस काढून घेतली. आचार्य आत्रेने दुसऱ्या दिवशी पेपरला हेडलाईन छापली की सगळं बर्वे हा हरामखोर नाही, त्याच्यापेक्षा जास्त नालायक आहे. अखेर त्यांनी कोर्टातली केस माझ्यावर आता ते काढून घेतली. मग ते म्हणजे हा बायकोच ऐकलं. पत्रकारांचं आमचं कसं चालतं, त्याच्यामुळं पत्रकारांनी सुद्धा आमच्या सरपंचांच्या ज्या गावगाड्याच्या मागण्या असतात त्या मागण्याकडे चांगल्या अशा प्रकारचं लक्ष द्यावं. आणि सरपंच परिषद नेहमी ही सरपंचाच्या पाठीमागं, ते आजी सरपंच असतील, माजी सरपंच असतील, आपल्या सरपंच परिषदेची जी घटना दिलेली आहे त्याच्यात आजी माजी सरपंच, आजी माजी सदस्य हे सरपंच परिषदेचे सभासद होऊ शकतात असं दिलेलं आहे. तेव्हा आता सगळी गावं आपल्याला आता तुमच्याकडे गावं मला माहीत नाही, अनेक गावं बकाल होऊन गेली, म्हणजे फार पडझड झालेली गावात, लोक बाहेर राहायला गेले. आमच्या तिकडं तर मराठवाड्याचं वातावरण आहे. परंतु मी आधीच सांगितलं की आपल्या आईवडिलांचं पुण्य किंवा कोणाचं तरी पुण्य म्हणून आपल्याला ही संधी मिळाली. या संधीचं सोनं आपण सगळ्यांनी करावं आणि आपलं खेडेगाव सुजलाम सुफलाम करावं, आणि सरपंच परिषदेच्या पाठीमागं आपण सर्वांनी उभं राहावं अशा प्रकारचं मला हे. आज सरपंच उपसरपंच यांचा मेळावाला नेमका या कार्यक्रमाचा उद्देश काय? नाही, ग्रामीण भाग हा सुजलाम सुफलाम झालं पाहिजे. महात्मा गांधींनी म्हटलं होतं की खेड्याकडे चला, परंतु आता खेड्यांची अगदी बकाल अवस्था झालेली आहे. जरी वित्त आयोगाचा निधी येत असेल, तुम्ही पाहिलं असेल की जर मुंबई पुण्याला तुम्ही जर गेलात कधी, तर एक एक ब्रिज तिथं बांधला जातो, त्याची करोडो रुपये किंमत असते. परंतु आजही आम्हाला म्हणजे गावचा एखादा माणूस त्याचं निधन झालं तर त्याला स्मशानभूमी सुद्धा चांगली नाही, गावची पाण्याची समस्या सुटलेली नाही, शाळा चांगल्या नाहीत, अंगणवाड्या चांगल्या नाहीत, तिथलं शिक्षण चांगलं नाही, आरोग्य चांगलं नाही, आणि हाताला काम नाही. त्यामुळं गावं ही समृद्ध बनली पाहिजेत हे फक्त बोललं जातं, परंतु समृद्ध होण्याच्या दृष्टीने पाहिजे तसा प्रयत्न केला जात नाही. सरपंच परिषदेच्या माध्यमातून असे मेळावे घेणं किंवा आमच्या लोकांच्या नियुक्त्या करणं, आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राज्यामध्ये चालवलं जातं, तर आम्ही गावचे प्रमुख म्हणून आमची ती एक जबाबदारी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून आणि राज्याचे जे ग्रामविकास मंत्री आहेत जयकुमार गोरे, म्हणजे आर पाटलांच्या नंतर पहिल्यांदा जर या राज्याला चांगला म्हणजे ग्रामविकास मंत्री मिळाले असेल तर ते जयकुमार गोरे आहेत. सर्वसामान्य घरातून आलेले आहेत आणि अगदी पायाला भिंगरी बांधून प्रत्येक म्हणजे राज्यात
जिल्ह्यात जिल्ह्यात ते फिरत आहेत. त्यामुळं गावच्या लोकांना सुद्धा या समृद्ध अभियानामधून काहीतरी चांगलं शिकायला मिळावं, गावची आमच्या समृद्धी यावी या दृष्टिकोनातून काम चालू आहे आणि ते काम पुढं जावं म्हणून आज इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजच्या अभियानच्या निमित्तानं हा आम्ही कार्यक्रम या ठिकाणी केला. आज या मेळाव्याद्वारे आपण सरपंचांना गावात कशी कामगिरी करावी कसा उपदेश करू इच्छिता? नाही, सरपंचांनी तर मी आता माझ्या भाषणामध्ये सांगितलं की आई वडिलांची पुण्य आहे किंवा पूर्वजांची पुण्य आहे म्हणून तुम्हाला संधी मिळाली. गावातला प्रत्येक माणूस, आपण ज्या दिवशी गावचे सरपंच झालो त्या दिवशी गावातले पक्ष किंवा हा विरोधी पक्षाचा तो विरोधी पक्षाचा असा न करता आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जर गावचा विकास केला तर निश्चित या गावामध्ये अनेक हिवरे बाजार निर्माण होतील, अनेक राळेगण सिद्धी निर्माण होतील. तर ते काम सरपंचांनी म्हणजे जातपात धर्म किंवा गटतट न बाळगता पुढे नेलं पाहिजे ही आमची सरपंच परिषदेची भावना आहे. गावातील काही निधी अभावी बरेच कामं अपूर्ण राहतात. यामागे आपण सरपंचांना कारणीभूत ठरवता की राजकीय म्हणजे प्रशासनाला कारणीभूत ठरवता? नाही, आता तुम्ही राज्यातल्या काही गोष्टी अशा असतात. आता पूर्ण तंत्रज्ञान आले, काही निधी हा केंद्राकडून येतो, काही राज्याकडून येतो, तर काही त्याच्यात कमी जास्त होत असतं. परंतु सरपंच जर गावचा सक्षम असेल तर तो त्याचा पाठपुरावा करून अगदी ते काम करून घेऊ शकतो, नाही असं नाही. बरं, आज मेळाव्यामध्ये आपली एक समिती पण नेमली गेली, त्या समितीला आपण काय सांगू? नाही, आमच्या समितीला आता इथं काही प्रश्न उपस्थित झाले की 17 गावाला वित्त आयोगाचे पैसे मिळाले नाही. समितीकडून अपेक्षा ही आहे की जे सरपंच आहेत त्यांच्या काय ज्या समस्या आहेत त्या राज्यापर्यंत पोहोचणं. मग तालुक्यांनी जिल्ह्याला पोहोचवा, जिल्ह्यांनी विभागाला पोहोचवा, तर विभागाने आमच्याकडे किंवा थेट आमच्याशी संपर्क त्यांनी साधावा. मी तर प्रत्येक भाषणातून आज इथं सांगायचं विसरलो की 24 तास मला फोन लावा. म्हणजे रात्री 2:30 वाजू 2 वाजू, कारण सरपंच जेव्हा काम आहे त्यावेळेसच फोन लावणार आहे, उगाच कोणी लावत नाही फोन. तर त्यांना जर अडचण आली तर त्यांनी निश्चित राज्याचे आम्ही प्रमुख म्हणून आमच्याकडे त्यांनी त्या मागण्या केल्या पाहिजेत तर आम्ही त्यांच्या त्या पूर्ण केल्या पाहिजे. चालेल. हो.